कीर्तनाचे बॅनर वाढले महाराज. प्रत्येक मनुष्य कोणतं का कारण असे ना कीर्तन ठेवतो, ही समाधानाची गोष्ट आहे, ठेवलंच पाहिजेत महाराज. ठीक सांगू तुम्हाला, लोक म्हणतात खूप कीर्तन वाढले. अरे पण कीर्तन किती जरी वाढले तरी आतापर्यंत या कीर्तनाच्या स्टेजवर एखाद्या कीर्तनकारानं तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन तर कधीच केलं नाही महाराज. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, लक्ष देऊन ऐका. महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये नव्हे, विश्वाच्या सगळ्या व्यासपीठापेक्षा सर्वात सुंदर व्यासपीठ जर कोणता असेल, कीर्तनकार असो, माझ्यापेक्षा मोठा असो का माझ्यापेक्षा छोटा असो, त्यांनी तुम्हाला कधी दारू प्यायचं नाही सांगितलं महाराज. त्याने कधी तुम्हाला चोऱ्या करायचं नाही सांगितलं. एवढा पाणी पाऊस असून एवढे मागं तुमच्या व्यापासून सुद्धा तुम्ही लोक कीर्तनात बसलेली, याचं कारण तुमचा विश्वास माझ्यावर नाहीये. एक सांगू का तुम्हाला, संप्रदाय हा माझ्या ज्ञानोबर आहे, तुकोबरायचा आहे महाराज. म्हणून संप्रदाय काय, संप्रदाय चांगला आहे हो, आलेले लोक बिघडलेले, त्याला आम्ही काय करा. राजकारण चांगलंच आहे, पण राजकारणामध्ये भ्रष्टाचारी घुसले त्याच्यामुळे राजकारणाचं नाव खराब झालं, हे तुम्हाला तर कळतंय ना. तसंच इकडे आहे, जास्त काही वेगळं नाहीये. सुरुवात कोणाची चांगलीच असते, पण तिथं लोक ज्या वेळेस जातात. परवा दिवशी तहसीलदार आमच्या जिल्ह्यातले होते, त्यांना मी थोडं, माझ्या जवळचे होते ते, त्यांना माळबीळ घातल्यानंतर ते मला म्हणे, मी त्यांना सहज म्हणलो, तहसीलदार साहेब एक विनंती माझी तुम्हाला, तुम्ही जीवनामध्ये भ्रष्टाचार नका करू. म्हणे तो म्हणे काही हरकत नाही म्हणे महाराज, आजपासून मी तुमची शपथ घेतो, मी 1 रुपया कोणाकडून घेणार नाही, तुम्हाला शब्द देतो. पण म्हणे महाराज मी तुम्हाला न घेण्याचा शब्द देऊ शकतो, पण पुढं देण्याचा शब्द देऊ शकत, कारण मी घेतले जरी नाही तरी मला पुढं काम करायचं असेल तर मला द्यावंच लागतो. बरोबर आहे का नाही. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, जीवन जगत असताना परमार्थ प्रेमानं करा, भावनेनं करा. भावे गावे गीत करून या चित्त, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. ज्ञानोबराय सांगतात, भाव बळे आकळे एह विना कर्तळी आवळे तैसा हरी. म्हणून परमार्थामध्ये भाव खूप महत्वाचा आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, परमार्थ थोडा करा गडे हो, पण चांगला करा. मी दररोज सांगतो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून तुकोबराय सांगतात, भावे गाता गीत विठोबाचे विठोबा रुमाई. जय जय लोकमनी कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. पण देवाचं गणित एक असं आहे, नेमकं खायचे दिवस येतून देव घेऊन जातो, हा जगाचा नियम आहे. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. काही काही माणसं बंगला बांधायला काढतात, सुंदर बंगल्याचं काम होतं, घरात राहायला जायचं ते माणसं मरून जातात. अशा बऱ्याचशा काही गोष्टी जीवनामध्ये घडतात. पण काही गोष्टीला पर्याय नाही, त्या म्हणजे मरण एक, त्याला अजिबात पर्याय नाहीये. माझी विनंती तुम्हाला लक्ष देऊन ऐका महाराज. ज्या दिवशी माणसाच्या जीवनातला बाप गेला, ज्या दिवशी जीवनातली माणसाची माय गेली, त्या दिवशी निश्चितच मनुष्य पोरका होतो महाराज. बाप हा तुमच्या आणि माझ्या घराचा आधारवड आहे. काय आहे? आधारवड आहे. ठीक आहे, आईचे उपकार जरी माणसावर असले भरपूर काही, आता तिचे तो उपकार आपण फेडू शकत नाही, कारण 9 महिने 9 दिवस तिने गर्भात वागवलेलं आहे. पण आईचे जेवढे उपकार आहे त्याच्याही पेक्षा बापाचे उपकार तुमच्या आणि माझ्यावर आहे, पण ते तुम्हाला आणि मला दिसत नाही. हा सर्वात मोठाचा प्रश्न आहे. लक्ष देऊन ऐका फक्त थोडं. आई मला 1 रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगाला दिसली. थोडं लक्ष द्या माझ्याकडं. आई मला 1 रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगाला दिसली दादा. पण तुमच्या आणि माझ्या शाळेची 50-50 हजार फी भरणार बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. बाप श्रेष्ठची थोडं लक्ष द्या माझ्याकडं. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढवून देणारी आई सर्व जगातच प्रसिद्ध झाली. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढवून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर गव्हाला पाणी देणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. बाप कळला पाहिजेत महाराज. मी तर नेहमी सांगतो, अरे सचिन तेंडुलकर तुमच्या नात्याचा ना गोत्याचा. सचिन तेंडुलकर या स्टंपाचा त्या स्टंपावर पळाला तर अख्ख्या भारताने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. भर चैत्र महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात या धुऱ्याच्या त्या धुऱ्यावर तुमच्या बापांना क्रमांक येड्या मारल्या. कधी तुम्ही तुमच्या बापासाठी टाळ्या वाजवल्या का? कळला पाहिजे तुम्हाला आणि मला बाप. मी सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झालेले.
सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला. मग जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला होता, राजे काय झालं तुम्हाला रडायला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात, मग रडता का? त्यावेळेस रडता रडता जनतेचा लाडका राजा आपल्या आईला सांगत होता, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये आहे. हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. छत्रपती सारख्या माणसाला जर आपल्या बापाचं महत्व कळत असेल तर तुम्ही आणि तुमच्याने माझ्या बापाची नक्की सेवा केली पाहिजेत. महाराज खूप अवघड असतं. बापाची छाया ज्यावेळेस जाते, आईची छाया जाते, त्यावेळेस नक्कीच मनुष्य पोरका होतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पैसों से खाना मिल सकता है लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो, प्रत्येकाने आपल्या माय बापाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येक मंडळीला माझी विनंती, मायबाप प्रत्येकाने आपल्या आई बापाची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. सगळीकडे फ्लॅक्स वगैरे सगळी तयारी. मला वाटतं आमचे चेतन दादा आहे, चेतन दादाच ना, चेतन दादा आणि गणेश दादा, मला वाटतं ते 3 भाऊ आहे. आमचे अशोकराव आहे, आमचे संजय शेठ आणि दुसरे राजू शेठ, 3 भाऊ आहे. त्यामध्ये संजू शेठ यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सर्व कुटुंबियांनी, त्यांची तीच परंपरा, माझी सर्व मुलांना त्यांच्या कुटुंबियांना हीच विनंती आहे. आतापर्यंत तुमच्या आई वडिलांनी जसं संघर्षातून हे विश्व उभं केलंय, तुम्हाला याच्यापेक्षा नाही मोठं करता आलं तरी चालेल, पण आपल्याकडून असं जीवनामध्ये कोणतंही कार्य होणार नाही की जेणेकरून आपल्या बापाची मान खाली जाईल. एवढं जरी चांगलं काम केलं तर निश्चित त्यांना ही अंतकरणापासून ही भावपूर्ण श्रद्धांजली राहील. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. एकदम सुंदर नियोजन आहे. पावसाची तर कृपा कशी झाली काही कळत नाही. 25-30 दिवस झाले, बिचारा ओढक गडायचं नावच घेत नाही. पावसाचा आणि राजकारणाचा एवढा कंटाळा आलेला आहे, बाप रे बाप, नको नकोसं झालंय महाराज. टीव्ही लावून कपडेच वाळत नाही हो. किती कपडे नवे घ्याव, 15 ड्रेस शिवले तरी आता दररोज किती घालणार आहे. अवघड झालंय महाराज. या 2 गोष्टी जास्त झाल्या की माणसाला थोडं टेन्शनच येतंय. युट्यूबला जाऊ किती असतात, घराच्या बाहेर निघलं की हा असतो. बिचाऱ्याने अख्खं वाटुळं केलं. जिकडं तिकडं पाऊस झालाय, पण निसर्ग असा आहे, नको असलं की आल्याशिवाय राहत नाही आणि पाहिजे असला की तो येत नाही. पण अशाही वातावरणामध्ये या कुटुंबाने खूप सुंदर नियोजन केलं. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी सुंदर अशी साथ या कार्यक्रमासाठी दिली, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला असे असणारे आमचे आबांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आमचे फडदादा, त्या समवेत आमच्या दादाचं नाव काय आहे, ऋषभ खंडागळे, किती सुंदर आहे महाराज. त्याचं जाऊ द्या, ह्या दोघांचं जाऊ द्या. ते बारक पोरग पहा ना महाराज किती बारीक आहे. वा 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 वा. काय नाव आहे तुझं बाळा? प्रेम. वा 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 वा. किती पुण्य केलं असेल याच्या मायमाऊलीने एवढं सुंदर लेकरू जन्माला आलं महाराज. वा वा. अहो नाही हो, लोक म्हातारे झाले तरी त्यांना माळी घालायची आकली नाहीये.
आणि त्याला काही नसून सुद्धा ते पकवाचं जातं, हे निश्चित त्यांच्या खानदानीमध्ये काहीतरी पुण्य केलं तेव्हा कुठे एवढं सुंदर लेकरू जन्माला आलं. हे आमच्या आळंदीमधील ज्ञानोबरायचे छोटे छोटे लेकरं, आमचे ज्यांनी सुंदर असं गायन केलं, असं असणार आमचे परम मित्र, आमचे परमेश्वर दादा आहे, आमचे प्रवीण दादा आहे, आमचे राजू महाराज आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित आम्हा सर्वच कीर्तनकार मंडळीवर, गुणीजन मंडळीवर, महाराज मंडळीवर पुत्रवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आपल्या चाकणचं आमचे नाणेकर दादा आहेत. कधी फोन करा, एनी टाइम मनी, ATM सारखं कधी फोन करा. वारकऱ्यांच्या सेवेमध्येच आहे महाराज. काय भाग्यवान असतात काही काही माणसं महाराज, त्यांच्या पोरांना नुसतं दसक्रेवी दिलं फिरायला आणि कीर्तनाला फिरायला गाडी घेऊन दिलेली. काय भाग्यवान आहे. सगळेच बापाला जर तुमच्यासारखे भाग्यवान पोरं भेटली तर सगळेच बापा परमार्थ करतील महाराज, बरोबर आहे का? काहीच करत नाही ते. उठले की फक्त कीर्तन, उठलं की फक्त दसक्रियाविधी, उठले की फक्त महाराज लोकांमध्येच असतात. ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून संप्रदायाची अशीच सेवा करून घेऊ ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो, ज्यांच्यामुळे मला तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग आला. असे असणारे माझे परम मित्र, युवा कीर्तनकार, आपल्या भागाचं एक लाडकं व्यक्तिमत्व. खरं आहे बरं महाराज. आता तुमच्या परिसरामध्ये काय म्हणतात त्याला, उगवतं नेतृत्व, जसं राजकारणातला शब्द आहे ना, तसं आमच्या परमार्थातलं एक लाडकं व्यक्तिमत्व, अभ्यास व्यक्तिमत्व, आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, आमचे माऊली महाराज, त्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या माऊलीकून संप्रदायाची सेवा नुसती पुण्यापुरती मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरती मर्यादित राहू. आम्ही बुलढाण्याहून इथं येऊन सत्ता गाजवतोय, तुम्ही बी आमच्या तिकडे येत चला, कधीतरी तिकडे येत चला. खूप सुंदर आहे. दादांमुळे मला तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. दादाच्याही चिन्ह मी माझा माथा ठेवतो, ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली. अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व, आम्हा सर्वच कीर्तनकार, गायक, महाराज मंडळीवर बंधुवत प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे मोरे दादा. खूप सुंदर माईक सिस्टीम आहे. खरं महाराज एक सांगू, सगळ्या गोष्टी थोड्या व्यवस्थित असल्या तर कार्यक्रम चांगला होतो महाराज. आपण एका पोरीचं लग्न करतो तर एका 2 तासासाठी 50 लाख रुपये खर्च करतो, मग कीर्तनासाठी ह्या गोष्टी व्यवस्थितच पाहिजेत महाराज. म्हणून मोरे दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा प्रेमाने टाळी वाजवा. खूप सुंदर माईक सिस्टीम लावली. या सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे सर्व कीर्तन महाराष्ट्रातली जनता पाहत आहे. असे असणारे आमचे अमोल दादा, जिव्हाळा चॅनलचे मालक, दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण